तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जसं आपल्याला माहिती आहे 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री आणि तुम्ही थंबनेलला बघितलंच असाल. आज आपण चाललो आहे एका मंदिरात, जे मंदिर आहे बेलापूरला. आणि ते मंदिर ॲक्च्युली खूप नाही का हिडन मंदिर आहे. तिथे कोण जास्त जात नाही, फक्त तिकडच्या लोकल्सलाच माहिती आहे ते मंदिर. ते आता सध्या ना खूप ट्रेंडिंगला आहे. इंस्टाग्रामला खूप क्रिएटर्स तिथे जाऊन व्हिजिट करतात. तर त्यामुळे मी म्हटलं आता महाशिवरात्री पण येते, तर त्यानिमित्तानं आपण तिकडे जाऊन येऊया. तर ते मंदिर आहे बेलापूर सेक्टर 14ला. आणि अर्थातच बेलापूरला जायचं तर आपण जाणार आहे ट्रेनने. तर ट्रेनने आधी आपण बेलापूरला जाऊया आणि तिकडून आपण गाडीने जाऊया सेक्टर 14ला. तर मी तुम्हाला सगळी गोष्ट, सगळा रूट एकदम तुम्हाला नीट एक्सप्लेन करतो या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की जोडून राहा आणि बघा व्हिडिओमध्ये काय काय होतं आणि ते मंदिर कसं आहे. ते मंदिर खूप सुंदर आहे. तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की असं जोडून राहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
अश्विन असेल मला वाटतं. तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन करून झालेलं आहे. इथे तुम्ही इथे मागे बघू शकता, इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोर इथे ही नदी आहे, ही बेलापूर जेड्डी. हे वाशीच्या खाडीचाच एक पार्ट आहे. ते इकडचे जे गाववाले इथे ते मच्छी करायला जातात. इथे तुम्ही बघू शकता खूप सारे बोट्स आहेत. इथे पण तुम्ही बघू शकता, हे बघा इथे बोट आहे, असे सगळे बोट लावलेले आहेत. इथे यांचे गाववाले हे सगळे इथे मच्छी, इथून ते लोक जातात सगळं मच्छी वगैरे पकडायला वाशीच्या खाडीमध्ये. तर मंदिर तर तुम्ही बघितलं, मंदिर खूप छान आहे आणि तिकडचे लोक पण म्हणजे तिकडे इतकं जास्त कोण नाही आहे, सिक्युरिटी वगैरे काहीच नाही आहे. फक्त एक पंडितजी आहे, ते पंडितजी पण काय बोलत नाही. तुम्ही जाऊन व्हिडिओ काढू शकता. मला तेच टेन्शन आलेलं कारण की मी आलो आहे सकाळी, तर बोललो सकाळी आलो आहे तर काय पंडितजी बोलेल वगैरे व्हिडिओ काढताना. पण काय नाही, मी गेलो मस्त आतमध्ये पण थांबलो. तिथे तुम्ही शिवलिंग बघितली असेल. तर ते मंदिर खूप जुनं आहे, त्या खूप लोकांना माहिती नाही ह्या मंदिराबद्दल. इकडचे जे लोकल्स आहेत फक्त त्यांना माहिती आहे. तर ह्या महाशिवरात्रीला तर नक्कीच इथे काहीतरी प्रोग्राम असेल. तुम्ही बाहेर तिथे बॅनरला बघितलंच असेल आणि इथे सजावट पण चालू केलेली. तर तुम्ही नक्की एकदा येऊ शकता. आणि इकडे येण्याची खास गोष्ट म्हणजे इथे ही नदी आहे, तर तुम्ही इकडे पाया पडल्यानंतर इथे नदीवर येऊ शकता. इथे पण काय तुम्हाला बंदी नाही आहे का इथे येणं अलाउड नाही वगैरे. इथे सकाळी आलं तर तुम्हाला असं सनराईज बघायला भेटेल. बघू शकता इथे, हे दिसत नसेल ॲक्च्युली, इथे सनराईज झालेलं आहे आणि छान वाटतं. इथे शांतता आहे, म्हणजे कोणच नाही इथं फक्त मी आहे आणि माझा मित्र आहे. तर आता मी तुम्हाला मंदिर बाहेरून पण एकदा दाखवलं आहे आणि लोकेशन इकडचं कसं आहे माहिती आहे का. हे मंदिर आहे सेक्टर 14ला, बेलापूर सेक्टर 14ला. आणि इथं तुम्ही वॉकिंग डिस्टन्सवर आहे ॲक्च्युली. इथे तुम्ही चालत पण येऊ शकता. इथे असं काय प्रॉब्लेम नाही का रिक्षाने जायला लागेल. बट जर तुम्ही पहिल्यांदा इथे येत असाल तर मी तुम्हाला प्रिफर करेल का तुम्ही रिक्षाने या, कारण की आता इथे आमचं येणं जाणं असतं त्यामुळे आम्हाला हा रस्ता माहिती होता. तर तुम्ही जर पहिल्यांदा येत असाल तर तुम्ही लोकेशननी येऊ शकता. मी इथे खाली तुम्हाला लोकेशन देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लोकेशन देईल. तर तुम्ही नक्की एकदा ह्या मंदिराला व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे, म्हणजे महाशिवरात्रीलाच नाही तर नॉर्मली पण येऊ शकता, कारण की ते मंदिर खूप शांत आहे. तिथं कोण म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे. तुम्ही तिथे बघितलं असेल, तुम्हाला व्हिडिओमध्ये फील पण झालं असेल. आणि शिवाय इथे ही अशी मस्त नदी पण आहे बघा, इथे तुम्ही बघू शकता. इथे खूप चांगले फोटोजसाठी पण ही जागा खूप छान आहे. तिकडे पुढे योगा वगैरेसाठी येतात लोक सकाळचे. इथे सनसेट पण होतं, सनसेट पण तुम्ही बघू शकता. तर खूप सुंदर जागा आहे. तर तुम्ही एकदा इथे नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.